बजरंग बाप्पांसोबत एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास आणि संदीप क्षीरसागर यांच्यासोबत पुण्यात खलबतं। धनंजय मुंडेंच्या विरोधकांना अजितदादांचं बळ मिळतंय का? सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलेले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक दौऱ्याची चर्चा होत असते। मग सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडेंची हत्या, बीड जिल्ह्यात वाढणारी गुंडगिरी, दहशत, अत्याचाराच्या घटना यामुळे खरं तर राज्यासह देशभरात बीड जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असलेल्या या जिल्ह्याला आता सरळ मार्गावर आणण्याचा निर्धार अजित पवारांनी केलाय आणि मग अजितदादा कामाला लागलेत। आता खरं तर अजितदादांना या मार्गात येणारे सगळे अडथळे हे टप्प्याटप्प्याने दूर करताना दिसतायत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरी 1.5-2 वर्षांनंतर दोन्ही पक्षांचे सूर पुन्हा जुळू लागलेत। काल अजित पवारांचा बीड दौरा झाला आणि या दौऱ्यातील अनेक घडामोडी या जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात असं म्हटलं जातंय। बीडचे खासदार शरद पवारांच्या पक्षाचे आहेत बजरंग सोनावणे यांना आपल्या एकाच हेलिकॉप्टरमधून खरं तर त्यांनी लिफ्ट दिली आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना पुण्यात बोलावून घेत त्यांच्यासोबत चर्चा केली आणि यातून अजित पवार हे आमदार धनंजय मुंडेंच्या विरोधकांना बळ देत असल्याचं चित्र दिसतंय। तसं पाहिलं तर विकास कामात अजित पवार कधी पक्ष हा माझा तो त्याचा असा भेद करत नाहीत, पण राजकारणात भल्या भल्यांचा कार्यक्रम करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही हे तितकंच खरं आहे। जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा, भूमिपूजनाचा कार्यक्रम आणि उद्घाटन हे अजित पवारांनी बीड नगरपालिकेनंतर जिल्हा परिषदेवर आपले लक्ष केंद्रित करताना केलेलं दिसतंय। नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळालं। विशेषतः बीड नगरपालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत सत्ता मिळवली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा चांगले यश मिळवलं। जिल्हा परिषद निवडणुकीत हाच ट्रेंड कायम राहील असा अंदाज आहे। अशा वेळी काकांच्या पक्षातील खासदार आमदारांना बळ देत जिल्हा परिषदेवर सुद्धा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा अजित पवारांचा डाव दिसतोय। नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीडमध्ये मिळालेलं यश हे धनंजय मुंडेंशिवाय मिळालंय। कारण स्टार प्रचारक असूनही किंवा स्टार प्रचारक म्हणून त्यांची नेमणूक केली असली तरी धनंजय मुंडेंनी परळी किंवा गंगाखेड या बाहेर कुठेच सभा घेतल्या नाहीत। या 2 तालुक्यापुरते मर्यादित ठेवत अजित पवारांनी एक प्रकारे त्यांना लांबच ठेवलं। उलट बीडमध्ये आपले विश्वासू असणाऱ्या अमरसिंह पंडित आणि गेवराईचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर त्यांनी नेतृत्वाची धुरा सोपवली आणि धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाला नवा पर्याय निर्माण केला। या जोडीनं सुद्धा अजित पवारांचा विश्वास सार्थ ठरवत बीड नगरपालिकेत असलेल्या क्षीरसागरांच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला हादरा दिला आणि या नगरपालिकेवर आपला ताबा मिळवला। आमदार संदीप क्षीरसागर यांना नगरपालिकेत मिळालेलं यश, योगेश क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशामुळे त्यांची वाढलेली संख्या हे पाहता पूर्णपणे नगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी पंडितांना अजून बरीच मेहनत घ्यावी लागणार हे आता स्पष्ट आहे। आता पुढचा मुद्दा येतो तो धनंजय मुंडेंच्या उपस्थितीचा। खरं तर अजित पवारांच्या उपस्थितीत बीड शहरात मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि त्याला बीड जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे, स्वतःच्या पक्षातील आमदार धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती ही जरा खटकण्यासारखी बाब आहे। पण यावरून वादंग निर्माण होईल याची जाणीव असल्यानं स्वतः धनंजय मुंडेंनी आपल्या सोशल मीडिया पेजवरून आणि अजित पवारांनी प्रत्यक्ष आपल्या भाषणातून खुलासे केले। पण असं असलं तरी या दोघांची अनुपस्थिती हा काही साधा विषय नाही। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत त्यांच्या जिल्ह्यातील त्यांचे सर्व राजकीय विरोधक मात्र या व्यासपीठावर आवर्जून हजर होते। खासदार बजरंग सोनावणे, आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर अशी अनेक मंडळी यावेळी होती। विशेष म्हणजे बजरंग सोनावणेंना तर अजित पवारांनी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेत द्यायचा तो सूचक इशारा दिलाच। याची चर्चा होत नाही तोच आज बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांशी पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी जाऊन भेट घेतली। सोनावणे आणि क्षीरसागर हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आणि आमदार असले तरी त्यांचे एकसंध असलेल्या राष्ट्रवादीतील अजित पवारांशी जिव्हाळ्याचे संबंध कायम आहेत। बीड जिल्ह्यातली राजकीय बदललेली परिस्थिती पाहता अजित पवारांकडून बजरंग सोनावणे, संदीप क्षीरसागर या धनंजय मुंडेंच्या विरोधकांना दादांकडून मिळणारं बळ हे बीडच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय। त्यात आपल्याला एक गोष्ट विसरता येणार नाही किंवा ज्याचा उल्लेख इथे करायला हवा ते म्हणजे अजितदादांवरच्या प्रश्नावर धनंजय मुंडेंनी जोडलेले हात। आता ही घटना कुठे घडली तर पंढरपूरला।
मागील वर्षभरात खरं तर जे ट्रोल होत होते, मीडिया ट्रायल ज्यांच्यावर होत होतं, असे धनंजय मुंडे हे खरं तर वर्षाअखेरीस वर्ष संपतेवेळी विठ्ठलाच्या चरणी दर्शनाला गेले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजितदादांविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपणच पहा. सध्या निवडणुकीचा धामधूम सुरू आहे. संजय राऊत म्हणतात की अजित पवारांनी पुण्यात 5 कोटी रुपये घेतले. सध्या निवडणुकीचा धामधूम सुरू आहे. संजय राऊत म्हणतात की अजित पवारांनी पुण्यात 5 कोटी रुपये घेतले. त्यामुळे बजरंग बाप्पांनी अजितदादांसोबत केलेला प्रवास, संदीप क्षीरसागरांनी अजितदादांसोबत घेतलेली भेट आणि त्यात धनंजय मुंडेंनी 2 दिवसांपूर्वी अजितदादांच्या प्रश्नावर जोडलेले हात, याविषयीची आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.